ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या या छोट्याच्या रोपट्याचा वटवृक्ष झाला। गेले 35 वर्ष हे ज्ञानदानाचे काम करते। दलित शोषित कष्टकरी हमाल मुलांना घडवण्याचं काम ही संस्था करते। या संस्थेच्या माध्यमातून 2 प्राथमिक शाळा आणि 2 माध्यमिक शाळा चालवण्यात येतात आणि या शाळेमधून जे मुलं 10वी पास झालेले आहेत मागच्या वर्षी, त्या मुलांना म्हणजे गुणवत्तेनुसार ते पोस्टामध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांचा गौरव सुद्धा इथे करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर माझ्या शाळेची विद्यार्थिनी जी आहे त्या जिल्हा परिषदेला मुख्याध्यापिका सुद्धा झालेली आहे। त्याचबरोबर मला अभिमान आहे की आज आम्ही ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त 35व्या वर्धापन दिनानिमित्त ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभला असे परिमल प्रकाशनचे साहित्यिक संशोधक की आनंदजी दासरथे यांचा जीवन गौरव देऊन सन्मान केला। या कार्यक्रमाला आवर्जून महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि औरंगाबादपूरचे पूर्वचे आमदार आदरणीय नामदार अतुलजी सावे साहेब यांची सुद्धा विशेष उपस्थिती होती। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे चेअरमन आदरणीय अनिलजी साबळे साहेब, त्याचबरोबर PSI आत्मारामजी बोर्डे, त्याचबरोबर भारतीय दलित क्रांतीचे नेते लक्ष्मणदादा भुतकर आणि विविध अशा मान्यवरांची इथे उपस्थिती होती। तर खरोखरच हा कार्यक्रम घडवत असताना विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा हाच मुख्य उद्देश घेऊन आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी 35वा वर्धापन दिन साजरा करत आहोत। अनेक संघर्ष आहे आणि त्या संघर्षातून वाट चालत असताना, शाळा चालवत असताना, सरम झोपडपट्टीमध्ये शाळा चालवत असताना खूप संघर्ष करावा लागला आणि तो संघर्ष म्हणजे थोडक्यात सांगणं शक्य नाही। तरी सुद्धा आमचा एक उद्देश आहे की माझा विद्यार्थी शिकला पाहिजे आणि समाजामध्ये टिकला पाहिजे आणि त्याच्यामध्ये नवीन असं स्किल जे आहे ते सर्व समाजातील घटकांना माहीत व्हावं यासाठी आमची धडपड असते। 35 वर्षामध्ये ज्यावेळेस स्थापना झाली, हे माझे चिरंजीव आहेत, आज हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत संदीप सोनवणे सर, यांच्या नावावर ही संस्था उभी केली आणि आज ते धोरा ते सांभाळत आहेत, ते संस्थेचे सहसचिव आहेत आणि अतिशय उत्कृष्टरित्या हा वटवृक्ष मोठ्या डोलाने स्वाभिमानाने आणि पूर्ण शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं नाव लौकिक या संस्थेचं झालेलं आहे। धन्यवाद। जवळपास शासनाने तर मी सांगतो की आम्ही गेल्या 10 ते 15 वर्षापासून स्वयंआर्थ साहित्य शाळा म्हणजे माध्यमिक शाळा चालवतो। माझा सर्व शालेय त्यामध्ये जाते आणि म्हणून मी शासनाला सांगेल की गोरगरीब या एरियामध्ये चालणाऱ्या ज्या शाळा आहेत तर यांना 100% अनुदान द्यावं आणि विद्यार्थ्यांना ज्या काही फीस मिळते म्हणजे फीसाठी ते परेशान असतात तर त्या सुद्धा माफ कराव्यात असं मी आवाहन करतो। धन्यवाद। आम्ही स्वतः आमचे सहकारी शिक्षक संस्थेचे पदाधिकारी आम्ही सर्व एकत्रितरित्या जे काही येईल त्या पद्धतीनं मदत जमा करतो आमच्यामध्येच आणि विद्यार्थ्यांना शक्यतो जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक साहित्य असेल, गणवेश असेल हे पुरवण्याचं काम करतो। पालकांना हेच आवाहन करेल की आपण आपल्या वस्तीतली शाळा तुमची आमची हक्काची शाळा आणि या हक्काच्या शाळेमध्येच आपल्या विद्यार्थ्यांना घडावं आणि शिक्षणामध्येच कमळ फुलते आणि म्हणूनच मी सांगतो की आपण आपल्या जवळच्या आणि नामवंत अशा चांगल्या ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या संत तुकाराम विद्यालय, तुकाराम सोवणे हायस्कूल, ज्ञान संदीप प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयामध्ये आपले विद्यार्थी घडावे असे मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो। जय हिंद।